मी ऐकलं होतं की माणसाच्या कर्तव्य जे काम करेल त्याच्या अनुसार तो कुठला क्षत्रिय आहे काय म्हणा पूजा पाठ करणार. मग तुम्ही म्हटले कसं आहे माहिती आहे का की काही मनुष्य आता असे आहेत की ईश्वर दिसत नाहीये तर मीच ईश्वर आहे असं म्हणणारे आहे. त्यामुळे मनुष्याला ज्या वेळेला बघा आम्ही आमच्या पुढे मोठे कोणतरी आम्हाला सांगणारे आहेत की ज्यांना आम्ही घाबरतो तर त्यावेळेला आम्ही घाबरून असतो. आता आम्ही ज्याला मोठे होतो आणि आम्हाला सांगणारे कोण नाही मी सांगणार तसं समोरचं करणार आहे त्याला सांगितलं तरी समोरचे ऐकणार आहे. आणि असं होऊ नये म्हणून कुलधर्म कुळाचार दिलेला आहे. मग त्यांनी त्या कार्यामध्ये कुशल असतात. जसं क्षत्रियाचा सोडलेला जो बाण असेल तो स्वामीचा सोडलेला बाण आणि क्षत्रियाचा सोडलेला बाण त्यात फरक असणार आहे. क्षत्रियांचे म्हटलेले उच्चारलेले मंत्र स्वामींचे उच्चारलेले मंत्र त्यामध्ये फरक असतो. मी काय विचारतो की जे कर्तव्य करतात जे आहे ना ते संस्कार देणं गरजेचं आहे. जसं आम्हाला संस्कार दिले गेले की आमचे कुळधर्म कुळाचार या कुळामध्ये जन्माला आले ते जीन्स पुढे असतात आणि म्हणून तेच कार्य त्यांना करणं फार सोपं जातं. जसं मी स्वामी कुळात जन्म घेतला आणि मी जर इतर कार्य करायला जर गेलो तर मला त्याच्यासाठी दिव्य करावं लागेल. मात्र पूजापाठांचं कायमचं चालू असल्यामुळे ते सहज मला लहानपणापासूनच यावं जीन्स मध्ये आहे. पण जे आहे जो फॉर्म आहे तोच फॉर्म तुम्ही कॅरी फॉरवर्ड करा डायव्हर्ट करायला जाऊ नका असं शास्त्र धर्म आपल्याला सांगतो. आणि म्हणून मनुष्याला एक समाज दिलेला आहे त्याला संस्कार दिलेले आहेत. तू या चौकटीच्या बाहेर जाऊ नकोस. कारण आम्ही विमानातून प्रवास ज्या वेळेला करतो खाली सायकल आणि याच्यावर चालणारी माणसं आम्हाला पण हे विमान ज्या वेळेला तुमचं डळबळीत होणार त्याला तो प्रवास पण आपला त्रासदायक असतो. आणि म्हणून आम्ही मनानेही तो प्रवास करू शकतो. मात्र आपली साधनं जी आहेत सुसज्ज असतील तेवढा आपण प्रवास करून यावं. मात्र मनुष्यासाठी जर काही बनवलं असेल तर ते पृथ्वी आहे. पक्षांप्रमाणे आम्ही विहार नाही करू शकत. मला साधन लागतं. आणि म्हणून आम्ही आमचं जीवनातलं ध्येय आणि उद्देश हे प्रॉपर समजून त्याप्रमाणे करण्यासाठी कुळधर्म सांगितलेले आहेत कुळाचार सांगितले आहेत त्याप्रमाणे संस्कार सांगितले आहेत. आणि म्हणून त्या कुळातल्या व्यक्तीनं त्याप्रमाणे जर कार्य केलं तर ते कमी वेळामध्ये जास्त फलदायी होतं. बरोबर.